भैया लय उकडा वाढलाय नाही? होय गे शितले, आपल्याला घरात एवढा उकाडा जाणवतोय, मग बाहेर कसं होत असेल नाही? बाहेर पडू नका बर का. लय ऊन असेल ना? आणि भुस्सा लगेच पेट घेतोय ना, तेव्हा म्हणलं उन्हात जाऊ नकोस बाहेर. हा, म्हणजे माझ्या डोक्यात भुस्सा आहे व्हय? असं कुठं म्हणलंय मी? तुम्हाला काय म्हणायचंय ना मला चांगलंच कळलंय. पेपर वाचला का आजचा? का? काय झालं? सियाचीन मध्ये 2 भारतीय जवान बर्फाखाली अडकले. बघितलं का काय अवस्था असते फौजींची? आणि फौजीवर लग्न करायचे. पिकनिक साठी गेले नव्हते ते फौजी. हिथं आपण सुखानं जगाव म्हणून आपल्या रक्षणासाठी तैनात असताना झालंय. असंच तैनात असताना आजा बी गेला म्हणजे? त्याला काय बी होणार नाही. शितले, ह्या फौजींना देशापुढे काय बी दिसत नाही. घरदार दिसत नाही, बायका पोरं दिसत नाही, कुणी कुणी दिसत नाही. स्वतःच्या घरापुरता विचार करणे इतके स्वार्थी नसतात फौजी. अख्खं देशच त्यांचं घर असतंय. आणि जर उद्या मी आणि देश यातील एक गोष्ट निवडायची आली ना, तर राजा देशालाच निवडल. आणि त्यांनी देशालाच निवडलं पाहिजे. म्हणजे तुला वाऱ्यावर सोडून द्यायचं? ते अख्ख्या देशासाठी जगत असेल तर मी त्याच्यासाठी जगू शकत नाही? लहान आहेस अजून, जग बघितलं नाहीस म्हणून बोलतीस असं. अगं इथं तुला सांभाळायला आम्ही आहे सगळे. आजुळात वाढलाय तो, कसं सांभाळणार आहे तुला? जे अख्ख्या देशाला सांभाळतोय ते मला सांभाळू शकत नाही वय. आंधळी झालीस त्याच्या प्रेमात. आंधळी मी नाही, तुम्ही सगळे झाले. त्या भैयाचं घर, त्याचं पैसा बघून. अगं तुला कळत कसं नाही? फौजी बरोबर संसार करणं सोपं नाही. सगळंच कसं सोपं पाहिजे असते ना आपल्याला. जितू काका, तूच म्हणतोस ना टाक्याचा घाव सोसल्या बिगर देव पण येत नाही. बघ, हे शब्दाचं बुडबुड नको ऐकूस आम्हाला. शितले, वास्तव आहे ना इस्तवासारखं असतं. चटका बसतो की नाही तवा कळतं. ते 2 जवान अडकलेत ना तिथं, त्यांच्या घरातल्यांना जाऊन विचार काय परिस्थितीत जगत्यात ते. म्हणजे कळलं तुला किती अवघड असतं ते. उद्या त्या 2 जवानांच्या जीवाला काय बरं वाईट झालं, काय करतील त्याच्या घरातले? तू काय बी काळजी करू नकोस, त्यांना काय बी होणार नाही. तुला काय माहिती? कारण माझ्यासारखे शेकडो भारतीय त्यांच्या जीवासाठी प्रार्थना करत असतील. त्यांना काय बी होणार नाही. आणि जर तू आजातच म्हणत असशील ना, तर उद्या हिमालय जरी त्याच्या अंगावर कोसळला ना, तरी त्या हिमालयाच्या छातावर उभं राहून तिरंगा फडकवण्याची हिंमत आहे त्याच्यात. काय गरज होती का तिला बोलायची? कसं समजत नाही हिला? बर्फ तो हम सब ने देखा ही है। बचपन में बर्फ का गोला खाने के लिए हम जिद भी करते थे, वैसा ही बर्फ है। आपको क्या करना है? सिर्फ 2 मिनट के लिए इस बर्फ पे नंगे पैर खड़े रहना है। ताकि आपको पता चले कि कश्मीर में डटे रहना कितना मुश्किल है। कर पाओगे ना?
गुड। चलो अपने अपने जूते उतारो। चलो संग्राम शुरू। नेक्स्ट। जाओ। जाओ। चलो हो गए 2 मिनट। सीधे खड़े रहो, पैर मत उठाओ। निकलो। जाओ। Apogee!